नमस्कार. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिशनल ब्रेसलेट कसं बनवायचं हे बघणार आहोत. इथे मी मोत्याचं ब्रेसलेट बनवलेलं आहे. हे तुम्ही बांगडी म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि ब्रेसलेट म्हणून सुद्धा. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, तर मी इथे बँगल बेस घेतलेला आहे आणि लोटसचे कुंदन घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी गंठण माळा घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे गहू मणी घेतलेले आहेत, गोल्डन मणी, व्हाईट कलरचे मणी आणि ग्रीन क्रिस्टल ड्रॉप शेप. नंतर 0.3 mm वायर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 0.3 mm ची वायर घेणार आहोत. तर इथे मी 4 राऊंड्स घेतलेले आहेत आणि असेच अजून एक सेम साईजची तार कट करून घेणार आहोत. इथे आपण 2 तारा कट करून घेतलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा त्या दोन्ही तारा एकत्र धरून आपला जो बेंगल बेस आहे तर त्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. बेंगल बेसला अशा प्रकारे होल्स असतात, तर त्या एका होलमधून त्या दोन्ही तारा पास करायच्या आणि ते राऊंड फिरवून तिथे आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राची तार आपल्याला तिथे कट करून टाकायची आहे. एक्स्ट्राची तार कट केल्यानंतर ते साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला आता जे लोटसचे कुंदन आहेत तर त्याचे लोटसचे कुंदन जे आहेत तर त्याला आपल्याला खालच्या साईडला लटकन तयार करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत आणि ते फ्यूज तार घेतलेले आहे. फ्यूज तार मधनं कट करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक व्हाईट कलरचा मोती टाकून छान सुंदर असं त्याचं लटकन बनवणार आहोत. आता वरच्या साईडने तार थोडीशी बेंड करून घ्यायची आहे की जेणेकरून पटकन आपले त्या कुंदनच्या खाचेमधून तार पास होते आणि इझिली आपल्याला ती ओढून घेता येते. ओढून घेतल्यानंतर मोत्याच्या वरच्या साईडला आपल्याला ती तार एक 4 ते 5 वेळा राऊंड फिरवायची आहे आणि एक्स्ट्राची तार कट करून टाकायची आणि अशाच प्रकारे सुंदर असं आपलं लटकन तिथे तयार होतं. आता साईडला आपण एकच मोती टाकून तिथे लटकन तयार करून घेणार आहोत. सेम पहिल्या पद्धतीने जसं केलं त्याचप्रमाणे सेम आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आपण इथे हे लटकन सुद्धा लावून घेतलेलं आहे. आता मधल्या लटकनसाठी आपण इथे गंठनमाला आणि ग्रीन कलरचे ड्रॉप शेपचे क्रिस्टल्स वापरणार आहोत. तर इथे मी 2 साईजमध्ये गंठनमाला कट करून घेतलेला आहे. मिडलचा जो गंठनमाला आहे त्याची साईज थोडीशी मोठी ठेवलेली आहे आणि साईडचे जे आहेत ते दोन्ही सेम ठेवलेले आहेत. आता आपण फ्यूज तार घेणार आहोत. फ्यूज तारमध्ये एक व्हाईट कलरचा मोती टाकणार आहोत. त्याची साईज आहे 0 नंबर. त्यानंतर ग्रीन कलरचा क्रिस्टल ड्रॉप शेपचा तो टाकून घेतल्यानंतर तार आपल्याला बेंड करून घ्यायची आहे आणि क्रिस्टलच्या वरच्या साईडला एक 4 ते 5 राऊंड नेऊन घ्यायचे आहेत. म्हणजे सुंदर असं आपलं इथे लटकन तयार होतं. आणि एक्स्ट्राची वायर कट करायची आहे आणि कट केल्यानंतर ती व्यवस्थित प्रेससुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून ती कुठेही ओपन राहणार नाही आणि ती आपल्याला टोचणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे मी इथे 3 लटकन बनवून घेतलेले आहेत. मधलं लटकन हे मोठं बनवलेलं आहे थोडंसं, म्हणजे तिथे एक 5 मणी आहेत आणि साईडच्या लटकनला 4-4 मणी आहेत. आता हे लटकन्स बनवल्यानंतर आपण एक जंप रिंग घ्यायची आहे आणि जंप रिंगमध्ये हे 3ही लटकन जे बनवलेले आहेत आपण ते टाकून घ्यायचे आहेत. आता इथे आपण एक जंप रिंग घेत आहोत आणि जंप रिंग ही आपल्याला आपल्या पक्कडच्या साहाय्याने ओपन करायची आहे. आणि ती ओपन केल्यानंतर साईडचा म्हणजे की जो आपण छोटा लटकन बनवलेला आहे तो, त्यानंतर एक मोठा आणि परत साईडचा छोटा,
असे 3 लटकन आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ते आपल्या कुंदनला अटॅच करून घ्यायचे आहेत. अटॅच करताना जंप रिंग आपली व्यवस्थित प्रेस करायची आहे, म्हणजे ती कुठेही निघणार नाही. आणि सुंदर असे आपलं लटकन तयार झालेले आहेत. आता एका साईडला जसे आपण लटकन जॉईन केले तसे दुसऱ्या साईडला सुद्धा जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण दुसरा कुंदन बनवत आहोत. तर दुसऱ्या कुंदनला आपण सेम प्रोसेस करणार आहोत, फक्त मिडलला जो आपण ग्रीन कलरचा क्रिस्टल वापरणार आहोत, तर त्याला आपण फक्त गंठनमाला अटॅच करणार नाही आहोत. फक्त तो ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकून तिथे लटकन तयार करणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण ते लटकन तिथे अटॅच करून घेतलेलं आहे. आता साईडला सुद्धा आपल्याला मोत्याचे लटकन लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओ तुम्ही बघत असताना तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा तुम्हाला जर का काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. तर मी त्याच्यावरती प्रयत्न करेल की पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टीवरती काम करेल. आणि सुंदर असं हे सुद्धा आपलं कुंदन तयार झालेलं आहे. दोन्ही कुंदन आपले खूप छान रेडी झालेले आहेत. आता हे आपल्याला बेंगल बेसवरती अटॅच करायचे आहेत. आता बेंगलचा बेस घ्यायचा आहे आणि आपण त्याला जी तार अटॅच केली होती त्या दोन्ही तारा आपल्याला कुंदनच्या मिडलमधून पास करायच्या आहेत. पास केल्यानंतर ती जी तार दुसऱ्या साईडला ओढून घ्यायची आहे, ती घट्ट खेचून घ्यायची आणि बेंगल बेसला जे होल्स आहेत त्या होल्समधून बाहेर खालच्या साईडने टाईटली खेचून घ्यायच्या आहेत. आणि त्या 2 तारा असल्यामुळे दोन्ही अपोजिट साईडला एक तार एका साईडला आणि दुसरी तार दुसऱ्या साईडला घेऊन अपोजिट साईडने कुंदनमधून ती टाकायची आहे आणि दुसऱ्या साईडने ती बाहेर काढायची आहे. म्हणजे इथे आपल्याला हा कुंदन पूर्णपणे पॅक करून घ्यायचा आहे. नंतर पुन्हा खालच्या साईडने ती तार ओढून दुसरी तारसुद्धा आपल्याला एका साईडने टाकून दुसऱ्या साईडने बाहेर काढून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने ती तार खेचून पुन्हा ती अपोजिट डायरेक्शननी बाहेर काढायची आहे. म्हणजे तिथे आपला तो कुंदन व्यवस्थित फिक्स होऊन जातो आणि हलत नाही आणि सुंदर अशी डिझाईन तिथे आपली तयार होते. तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं आपलं ते लोटस तिथे दिसत आहे. आता आपलं कुंदन व्यवस्थित पॅक करून झालेलं आहे. तर आता आपण इथे आपले जे गहू मणी आहेत आणि गोल्डन मणी त्यांनी डिझाईन तयार करणार आहोत. दुसरा जो आपला लटकनचा कुंदन आहे तो बरोबर त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे बरोबर समोर आपल्याला लावायचा आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण आता मोत्यांची एक लाईन बनवून घेणार आहोत. गोल्डन मणी आणि मोत्यांची. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गोल्डन मणी टाकून घेतलेला आहे दोन्ही तारांमधनं. तो मणी व्यवस्थित फिक्स झाल्यानंतर दोन्ही तारा सेपरेट करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही तारांमध्ये एक एक आपल्याला गहू मणी जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. इथे गहू मण्याची जी साईज आहे ती 6 नंबर आहे. दोन्ही तारांमध्ये एक एक गहू मणी टाकायचा आहे. गहू मणी टाकल्यानंतर पहिल्या तारेमध्ये गोल्डन मणी टाकायचा आहे. गोल्डन मणी टाकल्यानंतर दुसरी जी तार आहे ती बरोबर मण्याच्या मधून अपोजिट साईडनी बाहेर काढायची आहे आणि तिथे आपल्याला तो मणी ओढून घ्यायचा आहे. म्हणजे तिथे अशी छान सुंदर अशी डिझाईन तयार होते. आता पुन्हा
एक एक गहू मणी आपल्याला दोन्ही तारांमध्ये टाकायचा आहे आणि पहिल्या तारेमध्ये गोल्डन मणी टाकायचा आहे आणि दुसरी तार बरोबर अपोजिट साइडने आपल्याला मण्याच्या मधनं बाहेर काढायची आहे. म्हणजे सुंदर अशी ती आपली डिझाइन तिथे तयार होऊन जाते. व्हिडिओ तुम्ही जर का व्यवस्थित बघितलात तर तुम्हाला आपण ही डिझाइन कशी बनवत आहोत हे तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सेम टू सेम अशीच बँगल तुम्हाला सुद्धा घरच्या घरी बनवता येईल. हे मी इथे ब्रेसलेट म्हणून बनवलेलं आहे. सेम अशीच दुसरी बँगल बनवली की 2 बांगड्या तुमच्या तयार होतील. ही सुंदर असं वेगळी डिझाइन आपली ही आहे की तुम्हाला कुठेही अशी डिझाइन मिळणार नाही आणि तुम्ही घरच्या घरी स्वतः अशा डिझाईन्स बनवू शकता आणि सेलसुद्धा करू शकता किंवा स्वतःसाठीही बनवू शकता. तर सुंदर अशी डिझाइन आपली तयार होती आहे. तर असेच रिपीट करायचे आहे. आपण 8 ते 10 मणी इथे आपल्याला लागणार आहेत या डिझाईनसाठी. तारा खेचून घेताना एवढी काळजी घ्यायची की तारांचा कुठेही गुंता होणार नाही. जर का तारांचा गुंता झाला तर आपल्या तारा तुटू शकतात, कारण की 0.3 mm ची तार आहे. ही जर का कुठे फोल्ड झाली तर ही तार तुटू शकते. त्यामुळे मग तुम्ही करताना व्यवस्थित करा. आता आपण जे दुसरं लटकनचं जे कुंदन बनवलं होतं लोटसचं, तर ते आपण अटॅच करणार आहोत. 0.3 mm ची वायर घेतलेली आहे आणि ती एका होलमध्ये बाहेर काढून तिथे अटॅच करून घेतलेली आहे आणि त्या तारेमधून आपण ते लोटस घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ती जी तार आहे ती एका साईडने टाकून दुसऱ्या साईडने ओढून घेतली आहे. परत खालच्या साईडने ती तार व्यवस्थित खेचून घ्यायची आहे आणि अपोजिट डायरेक्शननी बाहेर काढून पूर्ण लोटस आपल्याला बांधून घ्यायचा आहे, म्हणजे तो लोटस कुठेही हलणार नाही. आणि आपलं लोटस इथे अटॅच झाल्यानंतर आपण पुन्हा जी गहू मण्यांची जी माळ एका साईडला बनवली होती ती माळ आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बनवणार आहोत, म्हणजे आपली डिझाइन कंप्लीट होईल. आता इथे आपलं कुंदन व्यवस्थित पॅक करून झालेलं आहे. नेहमी तारा कट करताना डिझाईनच्या वरच्या साईडला आपल्याला तारा कट करायच्या आहेत. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तुम्ही वरच्या साईडला तारा कट केल्यामुळे काय होतं की ती जी तार आहे ती तुम्हाला कुठेही टोचत नाही. खालच्या साईडला जर का तुम्ही ते तार कट केली तर तुम्हाला ती तार टोचू शकते. त्यामुळे नेहमी कट करताना तुम्ही वरच्या साईडला ती तार कट करायची आहे. आता पुन्हा आपल्याला गहू मण्यांची माळ बनवून घ्यायची आहे. आता पुन्हा मी इथे 2 तारा घेतलेल्या आहेत आणि त्या बँगल बेसला अटॅच करून घेत आहे. अटॅच करताना सुद्धा त्या व्यवस्थित अटॅच करायच्या आहेत की कुठेही तुमची तार लूज पडणार नाही किंवा सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गोल्डन मणी एक टाकून घेणार आहोत दोन्ही तारांमध्ये. दोन्ही तारांमध्ये आपण गोल्डन मणी टाकून घेतल्यानंतर तो गोल्डन मणी व्यवस्थित आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे आणि तो फिक्स झाल्यानंतर त्या दोन्ही तारा आपल्याला सेपरेट करायच्या आहेत आणि दोन्ही तारांमध्ये एक एक गहू मणी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. सेम आपण पहिल्या वेळेस जशी प्रोसेस केली होती तशीच सेम प्रोसेस आत्ता करायची आहे. आणि पहिल्या तारेमध्ये गोल्डन मणी टाकल्यानंतर दुसरी जी तार आहे ती अपोजिट साईडनी
मोत्याच्या मधनं बाहेर काढायची आहे आणि त्या दोन्ही तारा खेचून घ्यायच्या आहेत. म्हणजे सुंदर अशी आपली डिझाईन इथे तयार होते. तुम्ही व्हिडिओ जर का व्यवस्थित केअरफुली बघितलात तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही नवीन व्हिडिओज तुम्हाला कुठले बघायला आवडतील हे मला कमेंट करून सांगत जा. म्हणजे त्याच प्रकारे मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आता आपली इथे ती माळ तयार झालेली आहे. आता ती आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे. एंडला आपल्याला पूर्ण ती तार राऊंड करून घ्यायचे, म्हणजे कुठेही लूज पडणार नाही. आणि आपण जो कुंदन फिक्स केलेला आहे तर त्या कुंदनच्या एका साईडनी ती तार काढून खालच्या साईडनी ती तिथे राऊंड करून घ्यायची आहे, रॅप करून घ्यायची आहे. रॅप करताना सुद्धा तिथे राऊंड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ती आतल्या साईडला प्रेस करून टाकायची आहे. म्हणजे सुंदर असं आपलं बँगल तिथे तयार होऊन जातं. आता आपली तार तिथे दोन्ही संपल्या होत्या, त्यामुळे आपण एक सिंगल तार घेतलेली आहे आणि ती बँगलला अटॅच करून घेतो आहे. आणि त्याच तारेने आता आपण हे सगळी मोत्याची जी माळ आहे ती बांधून घेणार आहोत. गोल्डन मण्याच्या हितनं आपण ती तार वरच्या साईडने खाली घेणार आहोत आणि पुन्हा ती जोरात खेचून पुन्हा वरच्या साईडने खालच्या साईडला खेचणार आहोत. अशा प्रकारे आपण ती तारेने ती जी माळ आहे ती व्यवस्थित बँगल बेसवरती बांधून घेणार आहोत. प्रत्येक मणी हा आपल्याला तिथे बांधून घ्यायचा आहे, म्हणजे तुमची डिझाईन कुठेही हलणार नाही. आणि शेवटी व्यवस्थित ती तार आपल्याला अटॅच करायची आहे आणि कट करून प्रेस करायची आहे. सुंदर अशी आपली इथे लोटस बँगल तयार झालेली आहे. लोटस लटकन ब्रेसलेट आपल्या इथे सुंदर असं तयार झालेलं आहे. ह्याचे सेम जर का तुम्ही पेअर बनवला तर 2 तुमच्याकडे बँगल्स तयार होतील. आणि हे बँगल किंवा ब्रेसलेट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओज आले की तुम्हाला कळेल. थँक्यू.